नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, CSC ID मधून तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरला असेल, त्यामध्ये काही चुका असतील, तुम्हाला जो फॉर्म आहे तो दुरुस्त करायचा आहे, तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही त्याची रिक्वेस्ट टाकू शकता आणि तो फॉर्म तुम्हाला पुन्हा भरता येईल. तर त्यासाठी काय काम करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. हे काम ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म आहे काही दिवसाने दुरुस्तीसाठी येईल. म्हणजे तुम्ही तो फॉर्म आहे पुन्हा भरू शकणार आहात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, तुम्हाला यायचं या वेबसाईटवरती. या वेबसाईटची लिंक आहे, तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता PMFBY खरीप 2024-25 रॉंग ॲप्लिकेशन रिजेक्शन फॉर VLE. तर यामध्ये काय करायचं आहे, डिस्ट्रिक्ट नेम विचारला जाईल पहिल्यांदा, VLE आणि फार्मरी डिटेल्स, ज्यामध्ये डिस्ट्रिक्ट नेम म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तो जिल्हा इथे निवडा. त्यानंतर तुमची जी काही CSC ID आहे ती इथे टाका. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर VLE ईमेल ID इथे टाकायचा आहे. तसेच फार्मरचं नाव, जो फार्मर आहे म्हणजे जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं, कोणता शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर PMFBY 21 डिजिट ॲप्लिकेशन नंबर, 21 डिजिटचा जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे ते शेतकऱ्याचा जो नंबर असतो, पॉलिसी काढलेली आहे आपण, त्यावरती जो 21 डिजिटचा ॲप्लिकेशन नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर रिजेक्शन टाईप विचारला जाईल, जसे की तुम्हाला अकाउंट नंबर चुकलेला आहे का, क्रॉप डिटेल्स आपली चुकलेली आहे का, डेमोग्राफिक चुकली आहे, नक्की काय चुकलेलं आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत. जे काही चुकलं असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. आणि त्यानंतर रिजेक्टिंग रिझन, आता अकाउंट नंबर सिलेक्ट केलं आहे त्यामुळे मी इथे काय चुकलेलं आहे ते तुम्ही इथे देऊ शकता. तसेच तुम्ही जर बाकीचं दिलं तर क्रॉप डिटेल्समध्ये सुद्धा ऑप्शन आहेत, जसे की इनकरेक्ट एरिया, इनकरेक्ट क्रॉप, जे काही चुकलं असेल त्याचं रिझन तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. डेमोग्राफिक्समध्ये सुद्धा आहे, त्यामध्ये नेम आधार मिसमॅच असेल, रेसिडेंट ॲड्रेस मिसमॅच, ते तुम्ही इथे टाकू शकता. तर जसं तुम्ही इथे निवडाल तर खाली तुम्हाला एक कोड दाखवला जाईल, रिजेक्शन कोड. तो रिजेक्शन कोड तुम्हाला इथे असा सिलेक्ट करावा लागेल. तो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक डाउनलोड फॉर्मॅट, हा फॉर्मॅट आहे, याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा डायरेक्टली इथं तुम्ही येऊन हा डाउनलोड करू शकता. हा फॉर्मॅट डाउनलोड केल्यानंतर हा फॉर्म जो तुम्हाला प्रिंट करायचा आहे, यावरती तारीख टाकायची आहे, तारीख लिहायची आहे, त्यानंतर जिल्हा लिहायचा आहे, पीक विमा अर्ज विषय पाहू शकता. त्यानंतर अर्जदारात इथे तुमचं म्हणजे CSC चालकाचं नाव येणार आहे. त्यानंतर पीक विम्याचा जो काही अर्ज क्रमांक आहे तो इथे टाकायचा आहे. अर्जामध्ये काय काय चूक झालेली आहे ते इथे तुम्ही देऊ शकता. त्यानंतर सही करायची आहे इथे CSC चालकाची. नंतर नाव टाकायचं आहे इथे डाव्या साईडला CSC चालकाची सगळी माहिती आणि उजव्या साईडला शेतकऱ्याची सही, शेतकऱ्याचं नाव आणि शेतकऱ्याचा मोबाईल नंबर. अशा पद्धतीने हा जो फॉर्म आहे तुम्हाला इथे ॲड फाईलवरती क्लिक करून अपलोड करायचा आहे. इथे ॲड किंवा 80 KB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करायचं आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर तुमचा हा जो फॉर्म आहे तो CSC कडे जाईल आणि त्यानंतर तुम्हाला काही दिवसाने तो फॉर्म पुन्हा भरता येणार आहे. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या CSC चालकांना नक्की शेअर करा. धन्यवाद.